कृष्णा, या घराला लय कमी दिवसात तुझी सवय लागली होती. या घराला तुझ्याशिवाय घर पण नाही. एवढी माणसं राहतात या घरात, पण तुझ्याशिवाय हे घर लय सुनं आहे बघ. तू नाहीस तर इथल्या भिंती, इथलं कोपरं असं उदासन भकास वाटायला लागलं. तर या घरात तू जर नसशील ना, तर ही फक्त 4 भिंतींची जागा आहे. याला घर नाही म्हणू वाटत कृष्णा, याला घर नाही म्हणू वाटत. रक्त? राया, काय झालं? ऍक्सिडेंट वगैरे झालं का काय तुमचं? नाही नाही, ते काच लागली. डॉक्टरांकडे जायचं. किती रक्त वाहते बघा. चल आपण डॉक्टरांकडे जाऊ. अहो राहू द्या भाऊ, कृष्णाने चिंदी बांधली पायाला, आता बरं वाटतंय मला. आणि कृष्णा? नाही आली ती माझ्या संग बोलणं बी झाली आहे. एवढं राग आलाय तिला, माझ्यासोबत यायलाच तयार नाहीये ती. एवढं वाईट आहे का हो मी भाऊ? एवढं वाईट आहे का मी? भाऊ नको, राहू दे. आता या दुःखाचं काही बी नाही वाटत मला. ती सहन करीन मी, पण कृष्णाचं माझ्यापासून लांब जाणं सहन होईना झालंय आम्हाला. तुम्ही नका काळजी करू, माझा पाय एकदम बरा आहे. अशी कशी काळजी करू नको. बापाचं काळीज आहे आमचं. पोराला एवढं लागलं असताना आम्ही शांत बसू? आम्ही बी खूप प्रेम करतो तुमच्यावर. हा, आता तुम्ही मोठं झाल्यानंतर एवढी काळजी पहिल्यांदा घेतो ही गोष्ट वेगळी, पण राया नका थांबू, आम्हाला करू द्या. भाऊ हा, खरंच राहू, पण आता कृष्णा नाहीये माझ्यासोबत. पण कृष्णाने बांधलेली ही चिंदी तरी राहू द्या. किमान तिची तेवढी तरी सोबत राहील. ठीक. पण राया, तुमच्या पायाची ही जखम, तुमच्या शरीराची ही जखम ही भरणार आहे, पण आपल्या कृष्णाच्या ना राया मनाला जखम झाली, आणि मनाची जखम भरायला वेळ लागते. तिला तेवढा वेळ द्यायला पाहिजे ना. पण राया, तुम्हाला एक सांगू का, त्या पोरीला ना तुमचा खूप राग आलेला असला तरी ना तिचं तुमच्यावरचं प्रेम कमी झालेलं नाहीये याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. भाऊ असं का वाटतंय तुम्हाला? आम्ही तुमची जखम पाहिली ना, त्याच वेळी आम्ही ओळखलं हे कापड कृष्णाचं आहे. जखम तुम्हाला झाली, पण वेदना ना कृष्णाला होता. अजूनही त्या पोरीचं मन ना तुमच्या काळजीपोटी थाऱ्यावर नसेल याची आम्हाला खात्री.
आणि राया, हे फक्त तुमच्या बाबतीत नाही घडत ते पोरा. प्रत्येकाच्या आयुष्यात नाही ना, त्याच्या नात्याच्या बाबतीत हे असलं कधी ना कधी घडतं. म्हणजे परिस्थितीवर आपलं नियंत्रण राहत नाही. आपल्याला समजत नाही काय करावं, आपलं काय चुकतंय नाही समजत राह. पण अशा वेळी सगळ्यात महत्वाचं राया, अशा वेळी ना आपल्या प्रेमावरचा विश्वास कायम ठेवायचा असतो. आपल्या नात्यावरचा विश्वास कायम ठेवायचा असतो. म्हणजे जेव्हा हे नातं तावून सलाखून बाहेर निघतं ना, ते आणखी घट्ट होतं राया. आणि माझ्या लायाचं आणि कृष्णाचं नातं ना असंच घट्ट होणार. आता एक काम करायचं, फक्त आमचं ऐकायचं. हे सगळं डोक्यातनं काढून टाकायचं. काळजी करून काय होणार सांगा आम्हाला. डोक्यातनं काढून टाका, पायाची काळजी घ्या, आराम करा. कसं सांगू मी तुला राया, मी हे सगळं तुझ्या भल्यासाठी केलं. तुझ्या प्रेमापोटी मी करायला गेले एक आणि झालं भलतच. आतापर्यंत हे असंच होत आलंय. तुला माझं मन नाही कळणार राया. मला माहितीये, मी आतापर्यंत जे जे तुझ्या भल्यासाठी करायला गेले त्यात झालं भलतच आणि तुझं मन दुखावलं गेलं. पण तुला त्रास देण्यासाठी मी हे सगळं नाही रे केलं. अरे मी आई आहे तुझी. तुला त्रास झालेला मला तरी भगवल का सांग. अगो बाई, हे काय झाले तुमच्या हाताला? हे रक्त कसलं लागले? आमचं रक्त नाहीये, रायाचं रक्त. काय काय झाले त्याला? कुठे आहे तो? थांबा, नका दाखवू एवढी उगाच काळजी. तुमच्या जाण्याने त्याची जखम काय लवकर भरणार नाहीये. त्याच्यापेक्षा त्याच्या मनाला तुम्ही ज्या जखमा दिल्यात ना, त्याचा विचार करा. आणि हे रक्त आहे ना, त्याचा परिणाम समजा. असं नका हो बोलू. अहो पोटचा लेख आहे तो माझा. मी का त्याला जखम देईन? तुम्ही जेव्हा त्याच्याशी चुकीचे वागत होतात ना, तेव्हा मीच त्याच्या मनाचा विचार करत होते ना. म्हणून त्याच्या मनाशी खेळायचा अधिकार तुम्हाला मिळत नाही. काय अवस्था करून ठेवली त्या पोराची बघा जरा. मला सगळं कळतंय हो. मला पण नाही भगवते त्यांनी स्वतःला त्रास करून घेतलेला. पण मी जे काही केलं ते त्याच्या भल्यासाठी केलं. त्याच्या भविष्याचा विचार करून पाऊल उचललं. हे तुम्ही का समजून घेत नाहीये? जर भविष्यापेक्षा त्याच्या मनाचा विचार केला असता ना, तर आज ही वेळ आली नसती, ना तुमच्यावर ना त्याच्यावर. अहो, आपली स्वतःची आई विश्वासघात करून आपला संसार मोडायला निघाली, हा विचार तो मनात काढू शकेल का? तेवढं रंजना, आमच्या पोरापासून दूर राहायचं. त्याच्या संसाराची, त्याच्या आयुष्याची घडी विस्कटणार नाही याची काळजी घ्यायची. यात तुमची भलाई. कृष्णा, आपण एकमेकांसाठी बनलोय. एकमेकांशिवाय आपण नाही जगू शकत.
ह्या नथीच्या साक्षीनं माझ्याशी दुसरं लग्न करशील? हे कुठे? ऐक आता, मला वाटलं तुला माहिती असणार. एवढ्या भाऊ तयार होऊन पेपर वाचत बसतो. आई या, आम्ही जरा जाऊन येतो. अहो चहा. भाऊ, माझं एक काम करशील का? मला कृष्णाकडे सोडशील का? त्याचं काय आहे, मी तिच्याशी बोलते, तिला समजवते, माझं नक्की ऐकेल ती. बघ, या घरात ती पोरगी नाही ना, मला करमनाचं झालंय रे. काळजी करू नको साई, आम्ही तिकडच चाललोय. आम्ही कृष्णाला घेऊन येतो. आमच्या विश्वासावर आशान सोपान कृष्णाचा हात रायच्या हातात दिला. आमच्याच घरात, आमच्या मागे, आमच्या शब्दाला असं तुडवलं जाईल. आमच्या सुनेच्या विरुद्ध एवढं मोठं षडयंत्र रचलं जाईल हे आम्हाला माहितीच नव्हतं. या समध्यामध्ये काय बी चूक नसताना माझ्या नाचुनेला त्रास सहन करावा लागतोय. माझ्या लेकाचा संसार तुटायच्या मार्गावर आहे. असं नाही होणार आहे. आम्ही जाऊन कृष्णाला परत घेऊन येणारच. राया आणि कृष्णा एकमेकांसाठी बनलेत, त्यांना कोणीच वेगळं करू शकणार नाही. येतो. अरे बापरे, वारा चढलाय का उतरलाय? मामा काय झाले? इकडे ये. ऐक ऐक, लकाई पहिली पोरगी बघतोय जी माहेरला आली तर बी नाराज बसली. अय कृष्णे, असं का नाचलेलं बटाट्यावर तोंड करून बसलीस का तू? माणसाने कसं गडगड गडगड बोलावं? आता दोस्ताला सांगणार ना काय झालंय ती? सांग की मला काय झालंय? अय कृष्णे, अगं काय? अगं दोस्ताला तर सांग. अय कृष्णे, अगं ऐक की माझं पहिलं. कृष्णे अगं सांग. कृष्णे, अगं भाऊसाहेब आले, भाऊसाहेब आले. तर नमस्कार. सौभाग्यवती बन. कृष्णा, तुझ्या बाबतीत जे घडलं खूप वाईट झालं पोरे. खरं तर आम्हाला लाज वाटते त्याची. ते गुरुजींनी जे भाकीत केलं कृष्णा, ते आम्हाला माहित होतं. पण या असल्या गोष्टींवर आमचा विश्वासच नाही, त्यामुळे त्या गोष्टीला मी जास्त महत्वच दिलं नाही पुरी. पण तुझं लग्न त्या भाकितामुळे रायशी लावलं गेलंय हे जर आम्हाला आधी समजलं असतं ना पोरी, तर आम्ही हे लग्न होऊ दिलं नसतं. मलाच काय, रायाला सुद्धा या गोष्टीची कल्पना नव्हती. ती गुली, ती रंजना यांनी आमच्या पाठीमागे हे षडयंत्र रचलंय. गुली आणि रंजनाच्या त्या कारस्थानाबद्दल आम्ही तुझी मनापासून माफी मागतो. कृष्णा, अगं तू आमच्या घरची लक्ष्मी आहे, आमच्यावर रुसू नको पोरी. हे कृष्णा, ऐक ना माझं, चल ना माझ्या बरोबर. तुला आमचा राग आलाय माहिती आहे आम्हाला. तू पाहिजे ती शिक्षा आम्हाला दे, पण चल माझ्या बरोबर.
तुमचा शब्द मी मोडणार नाही, पण आता त्या घरात माझं मन रमल का नाही हे मला माहित नाही. त्या घरात मला फक्त बळी द्यायला आणलं होतं. ही गोष्ट माझ्या मनात कधीच जाणार नाही, पण तरीही मी तुमच्यासोबत नाही येणार.